युरोप असो वा आशिया, शांततेचे उपाय युद्धभूमीवर शोधता येत नाहीत. त्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव व्यवहार्य मार्ग. पंतप्रधानांचं क्रोएशिया दौऱ्यात प्रतिपादन. भारत आणि क्रोएशियामध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. उभय देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार वाढवण्यास आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी सहमती. 4 करारांवरही स्वाक्षऱ्या. क्रोएशियाचा दौरा मैत्री आणि व्यापक सहकार्याच्या सामायिक प्रवासात एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल असा विश्वास व्यक्त करत 3 देशांचा दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी रवाना. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या यूपीएस पेन्शनधारकांना निवृत्ती आणि मृत्यू पश्चात ग्रॅच्युइटीचे लाभ मिळणार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. खासगी 4 चाकी वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गांवर 3,000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग टोल पास येत्या 15 ऑगस्टपासून होणार सुरू. एका वर्षात 200 वेळा करता येणार प्रवास. इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंधू अंतर्गत 110 भारतीय विद्यार्थी मायदेशी पोहोचले. फाल्कन 2000 जेट्सची निर्मिती नागपुरात होणार. डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कराराचं स्वागत. यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला, तर सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या काव्यसंग्रहाला बालसाहित्य पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ लेखक आणि निसर्ग अभ्यासक अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं सोलापुरात वार्धक्यानं निधन. आणि पुणे जिल्ह्यात जेजुरी मोरगाव मार्गावर 2 वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. नमस्कार.